जेव्हा तुमचा पॅसिव्ह इन्कम तुमच्या एक्सपेन्सेसपेक्षा जास्ती होईल ना, तरी तुम्हाला पैशासाठी काम करायची आवश्यकता भासणार नाही. पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये तो आर्थिक निर्णय कसे घेतो. कितीतरी लोक आहेत की ज्यांनी टेक्नॉलॉजीला अडॅप्ट केलं नाही. पण मग ॲक्च्युली त्या घराचा तसा डायरेक्ट तुमच्या पूर्ण फायनान्शियल प्रोसेसवर इम्पॅक्ट होतो का? ते जे विचार कंट्रोल करत असतील तर कितीही छान, कितीही भारी, कितीही पॉवरफुल संधी जरी बाहेर ना आली तर ऋषिकेशच्या समोर तो ब्लॉक आहे ना, कारण मी चष्मा वेगळा घेतलेला आहे. करेक्ट. सगळ्यांना वाटतं मला नाही, मला भरपूर पैसे कमवायचे आहेत. अरे भरपूर पैसे कमवायचे आहेत म्हणजे नुसतं विचार करून उपयोग नाही ना. मी हारलो म्हणजे आयुष्य संपलं का? नाही. इट एव्हरीथिंग स्टार्टेड फ्रॉम वन पॉइंट, दॅट थॉट ना व्हिज्युअलायझेशन, की अरे याच्यामुळे हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो. ओके, गेटिंग द पॉइंट. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर प्रत्येकाला आयुष्यातनं श्रीमंत व्हायचं असतं, प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम हवं असतं. पण प्रत्येकाची ही पण कुरकुर असते की महिना संपत आला आहे, पैसे पुरत नाहीत. मग तो उद्योजक असू द्या, तो एम्प्लॉय असू द्या किंवा कोणी असू द्या. तर आजच्या सॅलरीचं गणितमध्ये आपण पैशाची मानसिकता यावर गप्पा मारणार आहोत फायनान्शियल फिटनेसचे संस्थापक श्री सुधीर सर यांच्यासोबत, आणि जाणून घेणार आहोत की फायनान्शियल फिटनेससोबत काय काय गोष्टी असतात आणि पैशाची मानसिकता कशी काम करते. सुधीर सरांबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 20 वर्षापासून त्यांनी जवळपास 4 लाखपेक्षा जास्त लोकांना सायकोलॉजी ऑफ मनी, फायनान्शियल फिटनेस यावर प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर ती विविध नामांकित पब्लिकेशन्समध्ये लिहितात आहे आणि एक उत्तम वाचकही आहेत. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात आजच्या एपिसोडमध्ये खरंच मनी सायकोलॉजी कशी वर्क करते, लहानपणी आपण पैशाबद्दल काय गोष्टी शिकलो आहेत आणि त्या आज आपल्याला निर्णय घेताना कशा कारणीभूत ठरत आहेत, यासोबतच आपली निर्णय घ्यायची क्षमता, आपला पैसा वाढतो की नाही वाढतो हे कसं ठरवतात, या सगळ्या गोष्टी. सर, प्रत्येकाला ना पैसा कमवायचा असतो, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. म्हणजे असं कोणीच नसेल की त्याला बाबा पैसा कमवायचा नाही, त्याला श्रीमंत व्हायचं नाहीये. बरोबर आहे. पण मग गफलत कुठे होते? जसं ऋषिकेश तुम्ही म्हणालात ना, की पैसा प्रत्येक व्यक्तीलाच कमवायचा आहे. बरोबर. परंतु नुसतंच कष्ट केल्याने पैसा नाही मिळत. ओके. जर पैसा खरोखर कमवायचा असेल तर तुमची पैशाबद्दलची मानसिकता जी आहे ना, ती चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. जर नुसतंच कष्ट करून जर पैसे मिळणार असते तर तो ब्रिजवरती काम करणार आहे ना, त्याला पण भरपूर पैसे मिळाले असते. ओके. त्यामुळे तुमचं किती ज्ञान आहे, टेक्निकल नॉलेज किती आहे हे महत्त्वाचं नाहीये. तुम्ही ते सिस्टमॅटिकली कसं वापरून त्याच्यामधून लोकांच्या जीवनामध्ये काय व्हॅल्यू क्रिएट करतात त्याच्या बदल्यात पैसा मिळतो. मग नुसतं इच्छा असून काही उपयोग नाही. त्याच्यासाठी स्वतःवरती काम करणं खूप बंधनकारक आहे. पण मग सर, प्रत्येकाचं असं असतं ना की मी आता जॉब करतोच आहे, हं. किंवा मी काहीतरी काम करतोच आहे आणि मग ते काम स्वतःवर नसतं का? मग त्याच्यासाठी लोक वेळ देत आहेत, मग वेळ नसतो, असं बरंचसं काय काय गणित असतं चालू. फॉर एक्झाम्पल कोणी जॉब करतंय. ओके. आता जॉब करायला गेल्यानंतर जे त्यांना सांगितलेलं काम आहे तेच करतात ना ते. हं. त्यांचं स्ट्रक्चर डिफाईन्ड आहे तेच काम करतात. बरोबर. आता जॉब करणं म्हणजे काही चुकीचं नाही की वाईट आहे अशातला पण भाग नाहीये. ती Correct. चांगलीच गोष्ट आहे ती. बरोबर की नाही? पण कसं आहे, पूर्वी आपल्याला हे सांगितलं गेलं होतं की चांगलं शिक, मोठा हो. जेवढं शिक्षण चांगलं तेवढं तुला यश चांगलं मिळेल. हो. एकदा पूर्वी कसं व्हायचं की एकदा नोकरी मिळाली की लोकं आयुष्यभर तिकडेच रिटायरमेंट काढायचे. पर्यंत. पूर्वी मॉडेल हे खूप छान होतं. ओके. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आत्ता मार्केटमधली कंडिशन पूर्णपणे बदललेली आहे. हो. जॉब सिक्युरिटी आहे का? नाहीये. बरोबर ना? तर चेंजेस खूप होत आहेत आता. म्हणजे आता जर बघायला गेलं तर 40व्या वर्षी लोकं आज त्या ॲक्टिव्हिटीसाठी इनकॅपेबल होतात. हो. यू आर ऑब्सोलीट. तुम्ही Correct. त्याच्यातनं बाहेर पडता. राईट. म्हणजे आता सध्या तर कितीतरी लोकं आहेत की ज्यांनी टेक्नॉलॉजीला अडॅप्ट केलं नाही. करेक्ट. त्यांची तर नोकरी गेलेलीच आहे. बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला आज कन्सिस्टंटली मी जॉब करतोय म्हणजे माझी फायनान्शियल सिक्युरिटी लाईफटाईमसाठी आहे, असं आपण विचार करणं योग्य नाहीये. पण मग ज्यावेळेस आपण असा विचार करतो
किंवा ज्यावेळेस माझ्या बाबांचा काळ घेऊयात किंवा हम्म. एक आमचा काळ होता. पण हेच शिकवलं जातं ना, म्हणजे हम्म. की तू चांगला शिक आणि हम्म. तुला चांगली नोकरी लागेल आणि तू मग तुझे निर्णय घे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त आपल्याला तसं असं काही सांगितलं जात नाही, की मग तू असे पैसे कमव की असे कर. मग त्या दृष्टिकोनातून बघताना मला वाटतं, की आपण सगळे सेम करतोय आणि सगळे म्हणजे चांगलं कमवतायत. नाही, काय होतं की चांगलं कमवतोय आपल्याला, आपली जे काय दृष्टिकोन आहे त्याच्या हिशोबाने आपण सगळं डिफाईन करत असतो. हं. ऋषिकेश, प्रत्येक व्यक्तीचा ना चष्मा वेगळा आहे. म्हणजे करेक्ट. कुठल्याही इव्हेंटकडे बघण्याचा हं. त्याचा विचार वेगळा आहे. पण मग असं का? किंवा तो कारण विचार का बनतोय? कारण लहानपणापासून आजूबाजूला आपली जे एन्व्हायरमेंट आहे, परिस्थिती आहे, आपण काही गोष्टी केलेल्या असतात. ओके. आपण काही गोष्टी चुका केलेल्या असतात. आपण हं. काही गोष्टी खूप चांगल्या केलेल्या असतात. बरोबर. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची एक विचारसरणी ठरलेली आहे. नक्कीच. म्हणजे मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो, की 2 सख्खे भाऊ या दोघांच्या विचारांमध्ये पण तफावत असू शकते. बरोबर. का ती तफावत का आहे? कारण दोघांचाही एक्सपिरियन्स वेगळा आहे. ओके. अगदी साधं एक्झाम्पल घेऊ आपण. एकाच कॉलेजमधून 2 डॉक्टर बाहेर पडले. हं. मार्केट सेमच आहे. दोघांचे मार्क पण सेमच आहेत. करेक्ट. दोघंही तेवढे इंटेलिजंट आहेत, तेवढे हुशार आहेत. हं. हे सगळे असताना सुद्धा एक डॉक्टर खूप मोठा होतो, दुसरा डॉक्टर होत नाही. असं का असतं? कारण एकाची ती जी काही पैशाबद्दलची मानसिकता आहे, थॉट प्रोसेस आहे, बिलीफ सिस्टम आहे, आपण ज्याला म्हणतो पर्सनल डेव्हलपमेंट, ही खूप स्ट्राँग असते. ओके. आता पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय? पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये तो आर्थिक निर्णय कसे घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हं. निर्णय घेण्याची क्षमता. निर्णय घेण्याची क्षमता कशी डेव्हलप होते? लहानपणापासून डेव्हलप होते. आता सपोज एखादी व्यक्ती स्पोर्ट्समन आहे, हां. टीम प्लेयर आहे, ओके. से फुटबॉल, हां. राइट. आता फुटबॉल खेळत असताना मी एकटाच बॉल घेऊन गोलपोस्टपर्यंत पळालो तर नाही होणार ना. नाही, कधीच नाही होणार. तिथे कसं आहे, की तिथे तुम्ही तुमच्या टीममेट्स यांची जी काही सांगड आहे ना, ती खूप चांगली असणं खूप आवश्यक आहे. ओके. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला कम्युनिकेशन जर करायचं असेल, तर तुम्हाला ती कम्युनिकेशन करण्यासाठी लोकांच्या बरोबर बोलण्याची जी कला आहे ना, किंवा एक सामावून घेऊन एकत्र काम करण्याची जी घटना आहे ना, ही ही तिथे बिल्ट होते. नक्कीच. आता सपोज मी हारलो आज. हां. मी हारलो म्हणजे आयुष्य संपलं का? नाही. बरोबर ना. पण मी हारल्यानंतर मी किती जोरात उठतो, ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे. करेक्ट. याचं कारण म्हणजे काय, की आपल्याला जीवनामध्ये त्या सिच्युएशन हँडल कशा करायच्या, त्या करायच्या असतात का नाही असतात, हे कधी कोणी शिकवलंच नाही. ओके. आणि मग आपण जेव्हा रिअल जीवनात जातो ना, तर आपल्याला असं वाटतं, की ठीक आहे, मी हारलोय बाबा, एका धंद्यात नुकसान झालंय बाबा, अरे ही मी चूक केली बाबा. ते चूक केली आणि ते आपल्या इथं घर करून बसते आणि आपण ते जे घर आहे ना, त्या हं. घराला आपल्याला कंट्रोल करायला परवानगी देतो. पण मग ॲक्चुअली हं. त्या घराचा तसा डायरेक्ट तुमच्या पूर्ण फायनान्शियल प्रोसेसवर इम्पॅक्ट होतो का? 100% आणि कसा मग? याचं कारण, सपोज एखादी संधी आपल्याकडे आली ओके. आणि त्या संधीला बघण्याचा माझा दृष्टिकोनातून नकारात्मक आहे. ओके. पण ऋषिकेश, तुझा बघण्याचा दृष्टिकोनातून सकारात्मक आहे. हं. संधी दोघांनाही सेम आहे. बरोबर. मग संधी मी घेतली नाही, कारण माझ्या विचारांमुळे मी असं प्रिझ्युम केलं, की अरे हे गोष्ट आहे ना, याने नुकसानच होतं. से फॉर एक्झाम्पल, जर स्टॉक मार्केटमध्ये आपण सगळ्यांना गुंतवणूक करायची ना, हो. ज्या पद्धतीने स्टॉक मार्केट आता चाललेलं आहे. सगळेच करतात. बरोबर ते. ना. हां. आता काय दुर्दैवाने सपोज गुंतवणूक चालू, की मी एक 5-7 वर्षापूर्वी गुंतवणूक केली ओके. आणि मला खूप चांगला फायदा झाला. हां. तर माझ्या मनामध्ये घर काय झालं? खूप कुठले चांगलं आहे विचार स्टॉक आले? मार्केट. स्टॉक मार्केट स्टॉक चांगलं आहे. मार्केट या जीवनातलं सगळ्यात बेस्ट. घरी बसून पैसे देतं. म्हणजे हां, व्हॉटएव्हर. आपला हां. विषय येतो. बरोबर ना. करेक्ट, करेक्ट. आलं लक्षात. म्हणजे काय, मी प्रत्येक वेळेस स्टॉक मार्केटची संधी आली तर मी 100% घेणार. हां. मग प्रत्येक वेळी ती संधी योग्य आहेच आहे असं काय असतं का? नाही. नाही. तर मग तुम्हाला विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि ओके. ऑन द अदर हँड ऋषिकेश, तुला त्याच वेळी संधी आली होती हां. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची. बरोबर. ओके. पण तू केली नाही, किंवा केली आणि नुकसान झालं, लॉस झाला म्हणजे. हां. लॉस झाला. हं. तर ऋषिकेशच्या मनामध्ये घर काय झालं? स्टॉक मार्केट वाईट आहे. सट्टा आहे. आपल्याला नाही जमत ते. आपला काही संबंध नाही. आपला त्याचा तर कितीही चांगली संधी समोरून आली, शिकण्याची संधी आली, किंवा तो जो काही स्टॉक मार्केट आहे ना, त्याचा अभ्यास करायची संधी आली, पण माझ्या मनामध्ये तर त्याच्याबद्दल नकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट मी ट्रायच नाही करणार. पण मग प्रॉब्लेम
काय नाही केल्यामुळे काय होतात किंवा आता सपोज मी 20-22 वर्ष आहे हं. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की माझा 20-22 वर्षांपर्यंत अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या माइंडमध्ये झाल्यात किंवा माझ्या प्रोसेसमध्ये आल्यात. बरोबर. आता मला असं म्हणजे खूप लहानपणीचं उदाहरण घेऊयात आपण, की आपल्याला बऱ्याच असं होतं की घरातून पैसे तितके सढळ मिळत नव्हते हं. आणि मला असं कळलं नाही पैसे म्हणजे खूप काहीतरी मोठी गोष्ट असते आणि बरोबर. पैसे म्हणजे नाही ते जपून वापरले पाहिजेत आणि ते हं. सगळं आणि आपण त्याच गोष्टींनी चाललोय. हं. ते आत्ता ॲट द एज ऑफ 22, ॲट द एज ऑफ 23 पुसणं किंवा बदलणं खूप अवघड नाही, जातं. अवघड आहे ना, म्हणून तुम्हाला स्वतःवरती काम करणं खूप महत्वाचं आहे. ओके. तर या जगामध्ये ना असं नेहमी म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हो, नक्कीच. म्हणजे काय? म्हणजे अध्यात्म नाहीये. हां. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे तू आत्ता जो कोण आहेस ना, ओके. त्याच्यामध्ये चांगले बदल काय घडवायचे आहेत का नाही आहेत हे विचार कोण करणार? तर मला हे 100% माहिती आहे, की या जगामध्ये ऋषिकेशला जर बदलायचं असेल, तर एकमेव माणूस आहे जो ऋषिकेशला बदलू शकतो, तो म्हणजे ऋषिकेश. ऋषिकेश. करेक्ट. कितीही बाहेरून सांगायचा प्रयत्न केला ना, तरी ऋषिकेशला जोपर्यंत ते पटत नाही, तोपर्यंत ऋषिकेश निर्णयच घेणार नाही. करेक्ट. आणि पटण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये जी काही घटना घडलेल्या आहेत, त्या त्याला आता कव्हर करतात. कंट्रोल करतात. कव्हर करण्यापेक्षा कंट्रोल करतात. आणि जर ते जे विचार कंट्रोल करत असतील, तर कितीही छान, कितीही भारी, कितीही पॉवरफुल संधी जरी बाहेरनं आली, तर ऋषिकेशच्या समोर तो ब्लॉक आहे ना, कारण मी चष्मा वेगळा घेतलेला आहे. करेक्ट. मी एकाच अँगलनी बघतो ना. बरोबर. दुसऱ्या अँगलला बघायचा प्रयत्नच करत नाही. म्हणजे मी एनालिसिस करत नाही. ती जी विचार आहेत ना, ते विचार मला कंट्रोल करतात. ओके. त्यामुळे जर खरोखर एम्प्लॉयी असो, स्टक एंटरप्रेन्योर असो, प्रोप्रायटर असो किंवा ठीक आहे, आता हे 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 बऱ्यापैकी फायनान्शियली स्टक असतात. हं. परंतु जर उद्योजक आहे ना, ज्याचा टर्नओव्हर 50 कोटी आहे, हां. 100 कोटी आहे. आता 100 कोटीचा टर्नओव्हर जो आहे ना, ते त्याचा तो कम्फर्ट झोन झालेला असतो. बरोबर. तिथून जर त्याने विचार केला ना, की अरे तिथून मला आता 500 कोटी टर्नओव्हर करायचा आहे किंवा एखाद्या उद्योजकाचा टर्नओव्हर 5 कोटीचा आहे. हं. 5 कोटीवर मला 15 कोटी करायचं आहे. हां. तिथे मानसिकता प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके. कारण तो जी जंप आहे ना, जंप करण्यासाठी ना, इथे अनेक घरं बसलेली आहेत, की भीती वाटते, पैसे गेले तर काय होईल? मार्केटमध्ये चाललंच नाही तर काय होईल? अचानक सगळ्या गोष्टी जर मी बँकेकडनं लोन घेतलं किंवा कुठून काय केलं किंवा मार्केट नवीन प्रॉडक्ट टाकला, तर नवीन प्रॉडक्टला चालेल की नाही चालेल? ह्या सगळ्या गोष्टी तर घर असतात ना. नक्कीच, नक्कीच. इफ्स अँड बट्स अँड किंतुस अँड परंतुस त्याला आम्ही लिटल व्हॉइस म्हणतो किंवा एकबेरीज म्हणतो. हे नेहमी हे कंट्रोल करत असतं आपल्याला. करेक्ट. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, झोपलेलं असताना हे कधीच आपल्यापासून दूर जात नाहीत. करेक्ट. हे जे काही नकारात्मक विचार आहेत ना, एखाद्याची कॅपॅसिटी असेल ना, की एव्हरेस्ट चढायची, तो अगदी साधा छोटा माउंटेन पण चढू शकत नाही, फक्त नकारात्मक प्रोसेस. विचारांमुळे. ओके. पण मग त्याच थॉट प्रोसेसला दुसऱ्या वेळेने बघायचा काही मार्ग असू शकतो का? किंवा आपण जे म्हणतोय, की डिक्लाइन मोडमध्ये जातंय माझं माइंड सारखं हं. रिलेटेड टू फायनान्शियल डिसिजन्स, त्याला दुसऱ्या वेने किंवा आपण जे म्हणतो ना, की नाही हे करून बघायला हवंय किंवा हे मी केलं तर काय होईल? या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल? नाही, अतिशय सिंपल आहे. रॉकेट सायन्स नाहीये. ओके. खूप मोठा कॉम्प्लेक्स एआयचा फॉर्म्युला बॅकएंड असलं काही नाहीये. हां. अतिशय सिंपल गोष्ट आहे, की ज्या दिवशी, ज्या क्षणाला तुमच्याकडे संधी येईल, ते पटकन हो म्हणणे नाही किंवा पटकन नाही म्हणणे नाही. ओके. अगदी सिंपल लहानपणापासून आपल्याला सांगितलंय ना, हं. की तुम्ही खूप खूप खुश असाल, तर कुठला निर्णय घेऊ नका. बरोबर. खूप उदास असाल, तरी तो निर्णय घेऊ नका. करेक्ट. खूप रागावलेला असाल, तरी तो निर्णय घेऊ नका. बरोबर. खूप ओव्हर कॉन्फिडंट असाल, तरी तो निर्णय आज याचं का सांगितलं जातं असं? कारण एक गोष्ट निश्चित आहे, की जेव्हा आपली इमोशनल लेव्हल हाय जाते ना, ते आपली बुद्धिमत्ता कमी होत असते. व्हेन इमोशन्स गो अप, इंटेलिजन्स गो डाऊन. आता इमोशन म्हणजे काय? तो थॉट मला कंट्रोल करतोय म्हणून मी इमोशनल आहे ना. बरोबर. एखाद्या व्यक्तीच्या प्रती आपण खूप इमोशनल असतो. करेक्ट. एखाद्या व्यक्तीच्या प्रती. मग त्या व्यक्तीने जे काही सांगितलं ना, ते आपल्याला पटत असतं, छान असतं. हां, म्हणजे आपण त्याच्या आहारी असतो. आहारी असतो, बरोबर ना? हां. तसंच आपण त्या विचारांच्या पण आहारी असतो. ओके. आता विचारांच्या आहारी जेव्हा आपण असतो ना, त्यावेळेस विचार आपल्यावरती कंट्रोल करत असतात. ओके. पण जर यश पाहिजे असेल ना, तर पहिल्यांदा स्वतःच्या विचारांच्या वरती काम करणं आवश्यक आहे. ते विचार मला जिथं जायचं आहे ना, त्याच्यासाठी सकारात्मक आहेत का नाही आहेत, त्याच्यावरती काम करायचं आहे. ओके. सकारात्मक नसतील, तर ते विचार सकारात्मक करण्यासाठी काय-काय गोष्टी काढायच्या आहेत,
त्याच्यावरती काम करायला पाहिजे, की जर तुम्हाला नेक्स्ट लेव्हलला जायचं असेल ना, तर काय-काय करायचं आहे, याच्या पहिल्यांदा मला काय-काय केलं नाही पाहिजे, याची यादी केली पाहिजे. नक्कीच. पण आता आपण ज्यावेळेस नेक्स्ट लेव्हल बोलतोय, हं. पण लोकांचं असं म्हणणं असतं म्हणजे जनरली किंवा सॅलरीड एम्प्लॉईचं असं म्हणणं असतं, की मी तर कष्ट खूप करतोय, मी आळशी नाहीये, मी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तशा करतोय, सगळं आहे. पण तरीही मग मी नेक्स्ट लेव्हलला का जात नाही? म्हणजे विचारांमध्ये थोडासा बदल आहे, मी हार्डवर्क पण खूप करतोय, मला कंटाळा येत नाहीये, मला काहीतरी करायचंय, पण मग नेक्स्ट लेव्हल जात नाही. कारण इथं मेन मेन काय आहे, की कष्ट नुसतं करून कधीच यश मिळत नाही. ओके. नुसतं कष्ट तसं असेल ना, तर मग त्याला गधा मजुरी म्हणतो ना आपण. हं. जर यश पाहिजे असेल, तर सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट म्हणजे तुमच्याकडं एक स्ट्रक्चर पाहिजे, एक सिस्टम पाहिजे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठल्याही गावी जायचं असेल, हं. तर आपण असं उठून चालतो का? नाही. नाही. प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता प्रोसेसवरचं एक अतिशय मी माउंटेनियर आहे. मी आतापर्यंत किलिमंजारो, एल्ब्रस, ओह! नंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प, हिमालयामधल्या अनेक पीक असे क्लाइंब केले. माउंटनमध्ये जाण्याची एक प्रोसेस आहे. नक्कीच. म्हणजे जर तुम्ही माउंटनमध्ये असंच गेलात ना, तर तुम्ही कोप अप नाही होणार. करेक्ट. यू नीड टू वर्क ऑन युअर माइंडसेट, बॉडी, युअर फिजिक, युअर डायट, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. त्या जर केल्या, त्या प्रोसेसमधनं गेलो, तरच तुम्ही चढू पर्यंत शकता. पोहोचू शकता आणि बरोबर. पुन्हा सक्सेसफुल येऊ शकता. हां. नुसतं सबमिट करणं असं नाही. सबमिट करून पुन्हा पण आलं पाहिजे बेस कॅम्पला, कारण नक्कीच. तरच त्याला अर्थ आहे ना. करेक्ट. बरं, इट्स अ प्रोसेस. प्रोसेस इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला काय होतं, आपण त्या प्रोसेसपर्यंत जातच नाही. सगळ्यांना वाटतं मला नाही, मला भरपूर पैसे कमवायचे आहेत. अरे भरपूर पैसे कमवायचे आहेत म्हणजे नुसतं विचार करून उपयोग नाही ना. त्याच्यावरती कार्य केलं पाहिजे. कार्य जर करायचं असेल, हं. तर तुमच्याकडे प्रोसेस पाहिजे. नक्की आज काय करायचंय? प्रोसेसच्या अगेन्स्ट मला वाटतं लोकांकडे खूप उलटं असतं किंवा आपल्याकडे ना पैशाचा खूप स्ट्रेस असतो. म्हणजे कुठलंही काम असेल ते पैशाची चणचण असते किंवा पैसे नाही आहेत असं खूप बोललं जातं किंवा अरे ठीक आहे ना, आज नाही आहे मी मागच्या वेळेस असं काहीतरी केलं म्हणून माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत किंवा माझ्याकडे खूप घरच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा त्याचं काही नाही, त्याला घरून खूप पैसे मिळतात, मला मिळत नाहीत म्हणून पैसे नाही. तर हे सगळे खूप असे रिझन्स असतात. मग ते रिझन्स प्लस ही प्रोसेस नाही जाते हँड इन ते हँड. काय होतं, की आपण लहानपणापासून ना एका विशिष्ट प्रकारे घडलेलो आहोत हो. सगळेजण. आपल्याला नेहमी वाटत असतं, की यार मी बरोबर आहे. बरोबर हां. ना? परंतु माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे. मला घरनं सपोर्ट नाहीये, तेवढा पगार नाहीये करेक्ट. किंवा मी किती केलं ना, किती कष्ट केलं त्याला लकच साथ देत नाहीये. हां. कसं आहे, मनुष्य प्राणी हा जन्मजात ब्लेम गेमवरती आधारित आहे. हो. मला असं खूप कमी लोकं दिसतात, की जे म्हणतात, की नाही यार मला ना, ही माझी चूक होती आणि ही माझ्या चुकीमुळे हे झालं. नाही कोणीच एक्सेप्ट करत नाही नाही पटकन. कोणीच नाही करतात. जे करतात ते यशस्वी हां, होतात. खूप कमी असतात. राइट. हां. करतात ते यशस्वी होतात. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, लोकं जेव्हा जस्टिफाय करायला सुरुवात करतात. नाही, नाही, मी सगळे कष्ट करतो रे, पण मार्केटच टाईट आहे. मी सगळे कष्ट करतोय, साला कंपनीचं टर्नओव्हरच होत नाही, मला पगारच वाढत नाही. ओके. तर इथं मेन प्रॉब्लेम काय आहे, की कुणालाही वाटतं ना, की नाही मला भरपूर पैसे कमवायचे आहेत, मला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. आता फायनान्शियली फ्री म्हणजे काय? हां, मी पण तेच विचारतो, की फायनान्शियल फ्रीडमची डेफिनेशन किंवा ती टर्म कशी आता रिलेट करायची? त्याला आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन. हां. आता व्हिज्युअलायझेशन म्हटलं ना, की लोकांना असं ध्यानाला बसायचं आणि मग मी फायनान्शियल फ्री झाल्यानंतर काय करायचं याच्यावर. नाही, इट्स नॉट दॅट. ओके. अगदी साधं सिंपल एक्झाम्पल. सगळ्यांना कळेल हं. हो. आपण लहानपणी मॉन्टेसरीमध्ये गेलो म्हणजे लोअर केजी, हायर हां, केजी गेलो. येतं लक्षात. तिथं आपण शिकलो ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. करेक्ट. आपण नुसतं असं अक्षरात लिहिलं का हो? नुसतं आपण अक्षरात लिहिलं का ए फॉर ॲपल, ॲपलचं स्पेलिंग असं? नाही, आपण ॲपल बघितलं. ॲपल बघितलं. करेक्ट. म्हणजे माझ्या इथे व्हिज्युअलाइज झालं, की याला ॲपल म्हणतात. उद्या मी इथं पेरू आणून ठेवलेला, तर वेडा आहेस का? हा पेरू आहे, हा ॲपल आहे. कारण मी ते व्हिज्युअलाइज केलेलं आहे लहानपणापासून. शिक्षण पद्धतीमध्ये त्यावेळेपर्यंत आपण असं व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे. किती काही म्हटलं ना, एका लेव्हलच्या पुढं कुणीही कितीही सांगितलं, तर हे फॉर ॲपल म्हणजे हेच ॲपल आहे. हो. मग नंतर काय झालं? आपण 4थी गेलो, 5वी गेलो, 7वी गेलो, 8वी गेलो. तिथं मग सुरुवात झाली मार्कांचा खेळ. हां.
आता मार्कांचा खेळ जेव्हा सुरू झाला तर आपला 100% सांगितलं की तू पाठांतर कर, रट्टाबाजी कर, काही पण कर, तुला हे असंच्या असं लिहिलं तरच मार्क मिळतील. बरोबर ना? आता असंच्या असं लिहिलं तरच मार्क मिळवण्याच्या नादामध्ये मी सगळं पाठांतर केलं. मी व्हिज्युअलाइज केलं का? नाही. मग 7वी-8वीचा केमिस्ट्रीचा फॉर्म्युला आठवतो का कधी? नाही. नाही. पण सायकल एकदा मी चालवलेली आहे, ते आठवते ना? तर ते नक्कीच. परफेक्ट व्हिज्युअलाइज केलं सायकल अशी चालवली जाते. म्हणजे काय की नंतर जसं-जसं आपण 10वी, 11वी, 12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड गेलो ना, आपण व्हिज्युअलायझेशन बंद केलं. माझ्या जीवनामध्ये काय असायला पाहिजे याची विचारशक्तीच थांबली. बरोबर. मला माहितीच नाही ना. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे माझ्यासाठी काय? आणि भरपूर पैसे पाहिजेत. भरपूर पैसे आल्यानंतर माणूस फायनान्शियली फ्री होईलच याची गॅरंटी नाही. ओके. कारण मी व्हिज्युअलाइजच नाही केलं. मला फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? आता अनेक लोकांच्यासाठी ना फायनान्शियल फ्रीडमची व्याख्या वेगळी असते. करेक्ट. सपोज एक बैरागी आहे. साधू असतो, भगवी वस्त्र. हां. त्याच्यासाठी काय? 2 टाईमचं जेवण. 2 टाइम जाऊन कुणी तांदूळ दिले की बस विषय संपला. बाकीच्यांचं काय? म्हणजे मला हे केल्यानंतर माझ्याकडे कन्सिस्टंटली पैसा येणं हे महत्वाचं आहे. बरोबर. पण ती जर टेक्निकल भाषेत बघायचं म्हटलं, जेव्हा तुमचा पॅसिव्ह इन्कम तुमच्या एक्सपेन्सेसपेक्षा जास्ती होईल ना, तरी तुम्हाला पैशासाठी काम करायची आवश्यकता भासणार नाही. ओके. दॅट इज फायनान्शियल फ्रीडम. लोक पॅसिव्ह इन्कमचं तुम्ही बोलताय, पण लोक आजकाल एकाच टाईपच्या इन्कमवर इतके स्टक आहेत ना, मला आज कोणी येऊन जरी म्हटलं ना, की तुला श्रीमंत व्हायचंय का? तर माझं उत्तर असतं हो. पण कोणी मला विचारलं ना, मग तू नवीन काय करतोय? माझ्याकडे उत्तर नसतं त्याला. किंवा मग तुझ्याकडे काही दुसरे इन्कम सोर्सेस आहेत. नाही अरे, मी छान जॉब करतोय. मला जॉबमध्ये 1.5 लाख पगार आहे. पण मग तो कसा जनरेट केला पाहिजे किंवा त्याच्यात मानसिकता कशी गेम प्ले करते? कारण लोकांना म्हणजे किंवा माझ्यासारख्या आय-टी तरुणाला आपला स्वतःचा जॉब सोडून बाहेर बघायला नकोच वाटतं. कारण तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये असता. हां, महिन्याच्या महिन्याला पगार येतो ना, हां. मग कशाला मगजमारी करायची? पण मग इच्छा पण असते ना, की बिझनेस करायचं म्हणजे असं कोणीच तुम्हाला मिळणार नाही की ज्याला तुम्ही विचारलं, "अरे बिझनेस करायचा होता." "हां, करायचं नाही." हेच मिळत नाही. असं पण असतं ना मग. हो ना, पण त्याच्यासाठी पहिलं काय करायचं? ओके. हे कोण ठरवणार? मी स्वतः. बरोबर ना. मग तुम्ही स्वतः जर ठरवणार असाल, तर ॲक्शन कोण घेणार मग पहिल्यांदा? मीच घेतली पाहिजे. मग आपण घेतो का ॲक्शन? नाही. का नाही घेत? आपल्याकडे खूप कारणं असतात माझ्या मते. ब्लेम गेम, जस्टिफिकेशन. सगळ्यात महत्त्वाचं काय, की आपण कम्फर्ट झोनमध्ये जाऊ दे मरू दे. महिन्याचे 2 लाख येतात ना, कशाला उगाच मगजमारी करायची? ओके. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना माणूस अडकलेला असतो. ओके. आता काय होतं, की हे का करायचं नाही? कारण इन्सेक्युरिटी असते. तुम्ही म्हटला ना, की एकाच इन्कम सोर्सवरती मी अवलंबून आहे. हो, म्हणजे बरेच लोकं असतात. जे लोकं एकाच इन्कम सोर्सवरती अवलंबून आहेत ना, त्यांचा फायनान्शियल मेस किंवा फायनान्शियल डिझास्टर इज जस्ट 1 डे अवे. ओके. कारण पूर्वीसारखं राहिलं नाही ना, की जॉब सिक्युरिटी आहे. नाही, बिलकुलच नाहीये. उद्या पण तुम्हाला मेल येऊ शकतो, की यू आर फायर्ड. यू आर फायर्ड, राइट? येस. आता तुम्हाला कंपनीनी फायर करायच्या आधी यू हॅव टू फायर युअरसेल्फ. ओके. आणि ते कसं? स्वतःवरती काम करायचं ना. म्हणजे फॉर ओके. एक्झाम्पल मी तर कम्फर्ट झोनमधनं कम्फर्ट झोन तोडायचा. हं. मला जर वाटत असेल ना, की नाही, नाही मला नवीन काय तर करायचं, गो अँड डू द स्किल सेट्स, स्किल लर्निंग. हं. तर तुम्हाला वाटलं की नाही, नाही मला आता तुम्ही आय-टीमध्ये आहे ना हं. हां. आणि तुम्हाला वाटलं की नाही, नाही मला एआयमध्ये मॉडेल क्रिएट करायचं आहे. बरोबर ना? तर यू डू हॉस्टेल वर्क. एआयचं मॉडेल आता त्याची सिक्युरिटी धरून तुम्ही एआयच्या मॉडेलवरती काम चालू करा. हं. आता प्रश्न काय होतो? अरे मग त्यासाठी एक 60,000-70,000 रुपये, 1 लाख रुपये खर्च येणार आहे. यू डू इट. ओके. कारण तुम्ही आत्ता नाही केलं, तर उद्या पण करणार नाही. हां. राईट. आता विषय कसा असतो, की मला धंदा करायचा आहे. मगाचं माउंटनचं उदाहरण परत घेऊ आपण. हां. ठीक आहे. आपण असं ठरवू, याचा आपण रिलेट धंद्याला करू नंतर. हां, चालेल. तू आणि मी आणि दोघांनी मिळून आपण ठरवलं, की 2027 मधून आपण माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करायचं. ओके. चालेल. तर नॉर्मली आपण जर विचार केला माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करायचा, तर आपल्या विचारांची गती कशी चालू होते? की आपण म्हणतो, काय तयारी करायला लागेल? काय तयारी करायला लागेल? किती पैसे लागतील? रॉयल्टीची फी किती आहे? करेक्ट. मला गिअर्स कुठले लागतील? मला असं लागेल का? मला तसं लागेल का? मग तिकडे जाऊन 2 महिने जाऊन राहावं लागेल. त्याच्यात तो आयलँड पिक करावा लागतो. मग त्याच्यानंतर तुम्ही EBC 2 वेळा करावं लागतं. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअली 50-60 दिवस तिकडेच असता. म्हणजे मेमध्ये जर क्लाइम्ब करायचं असेल, तर तुम्ही साधारणपणे जानेवारी एंडपासून तिकडेच असता. हो. मग इतके दिवसाचं काय करायचं? एवढे पैसे लागतील. आता ह्या सगळ्या गोष्टी एनालिसिस करत बसलो ना,
की मग आपल्याला पॅरालिसिस होतं. ओके. धंद्याचं पण तसंच आहे, बरोबर ना. हां. मला धंदा करायचा आहे, मला एवढं मोठं का आपण एवढे अनालिसिस करतो, एवढे पैसे लागतील, हे लागेल, ते लागेल, दुनियावरच्या गोष्टी लागतील, आपण मग जाऊ दे मध्ये पुढच्या वर्षी बघू. ओके. मग नक्की करायचं काय? जर माउंट एव्हरेस्ट पुढच्या वर्षी चढायचं असेल तर तुम्हाला उद्या सकाळी शूज घालून चालायला जायचंय. बस पहिला पाऊल टाकल्यानंतर मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. यासाठी गोल सेटिंग करणं खूप महत्वाचं आहे. धंदा पण असंच आहे. ओके. जर मला फायनान्शियल फ्रीडम हवा असेल किंवा मला बिझनेस चालू करायचा असेल तर बिझनेस चालू करण्यासाठी हं. भरी मला 100 कोटी करायचं आहे, मला 5 कोटी करायचं आहे, की मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. अरे मग सुरू करायच्या आधी यू नीड टू स्टार्ट थिंकिंग की मला आत्ता काय करायचं आहे. करेक्ट. मला आत्ता काय करायचं म्हटलं ती छोटीशी स्टेप असते. ती छोटी स्टेप आपण करू शकतो. राइट. नाही, नाही. मला तो धंदा करायचा म्हटलं मला कमीत कमी 50 लाख रुपये लागणारच आहेत किंवा 5 लाख रुपये लागणार. ते आणि जर ते माझ्याकडे नाही आहेत, हं. तर मग आपण ते येईपर्यंत वाट बघतो आणि ते कधीच येत नाहीत. आणि मग आपण ॲक्शनच घेत नाही. खूप स्टेटमेंट छान ऐकलं होतं मध्यंतरी, की धंदा करायला पैसे लागत नाहीत. अजिबात लागत नाही. हे सायकोलॉजिकली वे मध्ये कसं सांगता तुम्ही? मला ते ते कसं आहे, आवडेल. धंदा करायला पैसा लागत नाही याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्याकडं जर स्ट्रॉंग आयडिया, कॉन्सेप्ट क्लॅरिटी असेल, तर तुमच्या त्या आयडिया, कॉन्सेप्टवरती पैसे लावायला खूप लोकं तयार आहेत. ओके. सगळं का मी करायला पाहिजे का? नाही. लहानपणापासून शाळेने हेच शिकवलंय, की सगळं तुझं तू करायचंस. कोणाशी कोलॅबोरेट करायचं नाही. परीक्षा असते ना, हां. परीक्षेची कॉपी करून देतात का? नाही तेच. नाही देत. बरोबर ना. का कॉपी करून देत नाहीत? तू तुझं करायचं. सगळं तुझंच करायला लागेल. तूच मोठा व्हायला पाहिजेस. बरोबर ना. पण निसर्ग असं सांगतो का हो? नाही. निसर्ग काय सांगतो? कोलॅबोरेट. कोऑपरेट. अख्खा निसर्ग कोलॅबोरेशनमध्ये चालतो. हो. मी परवा दिवशी एक खूप भारी इमेज बघितली होती हं. मधमाशीची. त्या मधमाशी आउटर स्केच होती, पण त्याच्या आतमध्ये तुम्ही, आम्ही, गाई, बकऱ्या, दसरा सगळेजण त्याच्यामध्ये होते. ओके. कारण मधमाशी जर गेली तर जीवन संपलं ना, क्रॉस पॉलिनेशन होणार नाही. मग बाकी पुढच्या गोष्टी काही होणार नाहीत. त्यामुळे कोऑपरेशन, क्रिएटिंग अ विन 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 सिच्युएशन इज अ पार्ट ऑफ द गेम. पण आपल्या शाळेत कधीच शिकवलं नाही की तुम्ही एकमेकांशी कोऑपरेट करून किंवा कोलॅबोरेट करून नेक्स्ट लेवलला जा. एक्झॅक्टली उलटं शिकवलं गेलं ना आपल्याला. त्याच्यामुळे होतं काय, की मग मी एकटाच काम करतो. ओके. म्हणतो नाही, नाही, माझी आयडिया चांगली आहे ना, मला बँकेकडे जाऊ द्या. हं. मला लोन घेऊ द्या. जर मी ऋषिकेशला सांगितलं, ऋषिकेश एक 10 लाख रुपये गुंतवणार, माझ्या प्रॉफिटमधलं त्याला पैसा द्यायला लागेल. म्हणजे स्वतःपुरताच विचार ना, स्वतःच पुढच्या विचारांनी कधीच काही होत नाही. 100% एक तळ आहे, छोटंसं डबकं आहे. हं. सुंदर. त्या डबक्यामध्ये आपण एक खडा टाकला, तर काय होतं? ओके. पाणी उडतं वर. नाही, फुटतं वर, नंतर ते लाटा तयार होतात हां, ना. बरोबर. रिपल्स Waves. तयार होतात, हां, रिपल्स. रिपल्स. आता जर खरोखर कुणालाही भरपूर पैसा कमवायचा असेल, तर मी ॲक्शन घेतली खडा टाकण्याची. त्या खडा टाकलेल्यामुळे किती रिपल्स तयार होतात, किती लोकांना त्याचा बेनिफिट होतो, याच्यावरती धंदा सक्सेसफुल होणार की नाही होणार याच्यावरती असतं. ओके. पण नॉर्मली कुठलाही धंदा करणारा काय म्हणतो, कस्टमर माझ्याकडंच आला पाहिजे, सगळं माझ्याकडनंच घ्यायला पाहिजे आणि मग त्याला काय देणार आपण याच्यावरती बोलतच नाही. करेक्ट. खूप दुःख वाटतं जेव्हा एकाच ठिकाणी मागचे 5-7 वर्ष दर 6-7 महिन्यानंतर एखादं कपड्याचं दुकान किंवा एखादं हॉटेल ओपन होतं. आता नुसतंच ते टाकल्यामुळे तुमचा धंदा होत नाही ना. नक्कीच. यू नीड टू क्रिएट अ लॉट ऑफ व्हॅल्यू ॲडिशन्स. मला म्हणजे हेच विचारायचंही होतं, की आपल्याला सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय, हं. यात काही दुमत नाहीये. हं. पैसे सगळ्यांना कमवायचे, हं. यातही दुमत नाहीये. पण जो पॉइंट येतो व्हॅल्यू ॲडिशनचा, ते थोडंसं गणित मला वाटतं जमत नाहीये. हं. कारण आपल्याकडे पैसे येत आहेत, हं. की आपल्याला ते कमवायचे. पण आज असं आहे, जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात, की नुसते कष्ट करून मी पैसे कमवू शकत नाहीये. रोजी-रोटी चालते बघ. हां. 2 वेळचं खाणं मिळतं. करेक्ट. आणि मला जे व्हॅल्यू ॲड करायची, ती कळत नाही कशी करायची. कारण कसं आहे, आपण व्हिज्युअलाइज करत नाही ना. मगाशी सांगितलं ना, हं. की धंदा करणं म्हणजे काय? बिझनेस करणं म्हणजे काय? ओके. की एखादी घटना बाजारात आहे, तिथं गॅप फाइंड आउट करणं, की त्या गॅपमुळे लोकांना प्रॉब्लेम आहे. बरोबर. आता गॅप कसा फिल करायचा हे तुम्हाला कळलं, तर धंदा झाला. बरोबर.
बरोबर ना. अगदी कितीतरी एक्झाम्पल्स आहेत ना आता. आपला गुगल मॅप्स आले ना. हां. मी आता स्टोरी खरी आहे का खोटी आहे मला माहित नाहीये. ओके. परंतु सुंदर पिचाई सर आहेत ना, हां. त्यांना मिसेसला घेऊन रात्री कुठेतरी डिनरला जायचं होतं. ऑफिसमध्ये खूप उशीर झाला. पण तरी सुद्धा कसे ते गडबडीनं आले आणि त्यांना पत्ता समोर होता. तर ते बरोबर. शोधत गेले. आपला पूर्वी होता ना गुगल हां. मॅप नव्हतं त्यावेळी काय होतं? विचारायचो. विचारायचं, ह्याला विचारायचं, त्याला आणि त्यांना ते घर शोधायला ना खूप वेळ लागला. ओके. पण ज्यावेळेस ह्या सिच्युएशनमधनं जात होते ना ते, त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये ना काहीतरी कल्पना शिजत होती. जेवण केलं कसंबसं, परत निघता त्यांनी अख्ख्या टीमला बोलावलं. हे सगळं मी वाचलंय बरं का, म्हणजे हां. रिॲलिटी मला माहीत नाही. टीमला बोलावलं. म्हणजे आत्ताच्या आत्ता पुढच्या 1 तासामध्ये सर्वांनी ऑफिसमध्ये यायचंय. ओके. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, की हा प्रॉब्लेम आहे. मला जर प्रॉब्लेम येतो, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रॉब्लेम आहे. करेक्ट. याच्यावरती सोल्युशन काढा. टीम म्हटली, "असं कसं शक्य आहे?" अनेक जस्टिफिकेशन झाले. जस्टिफिकेशन्स. करेक्ट. अनेक ब्लेम गेम झाले. पण त्यांनी सांगितलं, की टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. एकदा तुम्ही हे जर डिफाईन केलं, तर आपण जगातल्या करोडो लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. करेक्ट. आता कोणाला विचारावं लागतं का? नाही. गुगल मॅप प्रत्येकाकडे आहे. हो. प्रत्येकजण त्याच्यावरती काम करतं. येस. किती रेव्हेन्यू असेल? अगणित माहीत नाही. लेट्स नॉट गो देअर. हां. म्हणजे अगदी सिंपल गोष्ट आहे ना. तुम्ही म्हणाल की आता हे Google आहे. त्यांच्याकडे एवढी टीम आहे. अरे पण एव्हरीथिंग स्टार्टेड फ्रॉम वन पॉइंट दॅट थॉट ना व्हिज्युअलायझेशन की अरे याच्यामुळे हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो. ओके. गेटिंग द पॉइंट. पण आर वी व्हिज्युअलायझिंग दॅट? नो. नो. आपण धंदा करायचा म्हणजे काय करतो? अरे 100 दुकानं टाकलेत ना, मी पण कपड्याचं दुकान टाकेन. अरे व्हिज्युअलाइज करा ना, की आत्ता कपड्याच्या दुकानात तुमचे येतंय कोण? आज सगळेच तर ऑनलाईन मागवतात. करेक्ट. एक्झॅक्टली सेम पॉइंट वॉज 10 मिनिट्स डिलिव्हरी, राइट? हां. एक्झॅक्टली सेम पॉइंट वॉज Uber, Ola. एक्झॅक्ट सेम पॉइंट ना. And there are lot of problems in the market. Lot of problems in the market which can be resolved. A lot of people to invest in your idea which is scalable, which is seems to be profitable. कारण त्यावेळी प्रॉफिटेबल नसते, राईट? करेक्ट. आणि इट कॅन क्रिएट अ लॉट ऑफ व्हॅल्यू टू पीपल. जिथे व्हॅल्यू क्रिएट झाली तिथे पैसा हा पाण्यासारखा वाहतो. नक्कीच. कारण मला हे जाणवतं, की आत्ताच्या सिच्युएशनला आपण आपल्या बाबांसारखं नाही आहे, की "अरे, हा माझा जुना आहे, तर मी त्याच्याकडेच जाऊन खरेदी करणार आहे." हं. इट इज लाइक की नाही, मला काय बेटर आहे, मला काय सूट होतंय किंवा मला काय हवंय, बरोबर मी ना. त्याकडे जाऊन खरेदी करतो आणि Correct. त्याच्यामुळे आपल्याला सर्व्हिस किंवा व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. हां. नक्कीच. पण आता याच्यासोबत अजून एक गोष्ट येते. हे आपण बिझनेसबद्दल बोललो. दुसरं असं सॅलरीडवाल्यांचं असं होतंय, हं. की ₹25,000 पगार होता ना, तेव्हा मला खूप सुखी वाटायचं. आज पगार 2,00,000 झालाय तरी पैशाची चणचण भासते आणि बऱ्याचशा गोष्टी असं वाटतं, "अरे, हे राहिलंय, ते राहिलंय, हे केलं नाहीये." पण याच्यामध्ये मग सायकॉलॉजी कसं गेम प्ले करते? 100% कसं आहे, की तुम्ही जेव्हा 25,000 होतं ना, ते 25,000च्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही व्यवस्थित मॅनेज करत होता. की हं. त्यावेळेस पैसे शिल्लक राहत नव्हते. हां. बरोबर ना? पण जसं-जसं पैसा वाढत गेला, हं. तसं-तसं आपला खर्चही वाढत गेला. बरोबर. म्हणजे आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढत गेलं. ओके. कारण एक नॉर्मल इन्फ्लेशन असतं आणि एक लाईफस्टाईल इन्फ्लेशन असतं. एक्झॅक्टली काय पोर्ट्रे करायचं, की लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे कसं आहे, काय? की सपोज ऋषिकेश आज आय-टीमध्ये आहेस ना, हां. आज नोकरी करतो. हं. उद्या जर ऋषिकेशकडे खूप आणि आत्ता पगार ₹1,50,000 फॉर एक्झाम्पल. ओके. ₹1,50,000 छान भागतं सगळं. हं. 25,000ची एस-आय-पी पण करतो. सगळ्या गोष्टी आहेत. सगळं फर्स्ट क्लास आहे. ओके. बरोबर ना? उद्या एक भारी आयडिया आली आणि स्वतःचं व्हेंचर टाकलं हं. किंवा तुझा थॉट प्रोसेस, बिलीफ सिस्टम खूप स्ट्राँग आहे आणि मग तुझा 1,50,000वरनं पगार 15,00,000वरती गेला ओके. मंथली. ओके. हे काय ग्रॅज्युअली होतं ना. हां. पण ग्रॅज्युअली जसं होतं तसं माझा खर्चही वाढतो. बरोबर. म्हणजे मी सँट्रोवरनं मग चांगल्या गाडीत जातो, बेंझवरती जातो. मग मी ॲव्हरेज ठिकाणी राहत होतो, मी चांगल्या ठिकाणी राहायला जातो. कारण परवडतं ना ते. हो. करायला पाहिजे का? हो, करायला पाहिजे. ओके. पण ते करत असताना त्याचं बर्डन डोक्यावरती असून उपयोग नाही ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा पगार 1,00,000 वाढला आणि मी EMI 1,00,000ने वाढवला. तर दॅट इज नॉट युअर काय म्हणतात त्याला ते तुम्ही अचीव्ह नाही केलं. तुम्ही अजून एक नवीन गोष्ट केली. पण हेच होताना दिसतं ना म्हणजे. हां, हेच होत नसतं. म्हणून मी नेहमी काय म्हणतो माहिती आहे का, की प्रत्येक पगार वाढीबरोबर तुम्ही बँकेला तुमच्या भागीदारी करून घ्या. हां.
होतं म्हणजे असंच. मला मला थोडे पैसे वाढलेले दिसले ना, की लगेच मी बँकेला पार्टनर करून टाकतो. हो. आणि ते जे पैसे मला मिळालेत, ते मला पुरेसे नसतात. मी बँकेकडे जातो, मग लोन घेतो. ओके. अशा डेट ट्रॅप इज अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. करेक्ट. माणूस कर्जाच्या कचाट्यामध्ये अडकल्यानंतर तो बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायला पाहिजे, तर तिथं थांबलं पाहिजे. ओके. लोकं काय करतात, की हे कर्ज जास्ती झालंय ना, मग अजून कर्ज काढ आणि आत्ता तात्पुरतं संपव, पण ते चक्र कधीच संपत नाही. पण मग थोडासा डेट ट्रॅपवर मला जर तुम्ही सांगितलं, की तिथे सायकॉलॉजिकली गोष्टी कशा वर्क करतात? कारण आत्ता इतकं मार्केटमध्ये पेय आहे, की तुम्हाला एका फोनवर सुद्धा लोन मिळतं. संध्याकाळपर्यंत क्रेडिट होतात 8 काय 10 लाख रुपये. आणि जर करेक्ट. तुमचं जर सिबिल चांगला असेल, तुमची नोकरी चांगली असेल, करेक्ट. तर ते घरी पण येत नाहीत बघायला. हां, बरोबर. म्हणून तर म्हटलं एका फोनवर ते क्रेडिट होतात आणि त्याच्यामुळे ते वाढलंय प्रकार. खूप हो. प्रमाणात वाढलाय. पण मग ती सायकॉलॉजी नाही समजत आहे लोकांना किंवा तिथे ॲक्चुअली तुम्ही कसं वर्क केलं पाहिजे. अगेन थॉट प्रोसेस, अगेन डिसिजनवर येतोय मी. हं. पण मग ते सगळं कसं वर्क होतं आणि तुम्ही कसं ते नाही सगळ्यात महत्त्वाचं काय, की जर कर्जाच्या कचाट्यातून बाहेर पडायचं असेल, ओके. सगळ्यात पहिल्यांदा थांबलं पाहिजे. ओके. कारण तुम्ही जो घेतलेला पैसा आहे ना, हा लोकांना आज ना उद्या परत करायचा आहे. करेक्ट. नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ओके. स्वतःला पण. स्वतःला पण ऑब्व्हियसली. हं. अजिबातच कुणाचा मत्सर किंवा काय म्हणतात त्याला राग. कॉपी करायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. ओके. काय होतं, की दुसऱ्याने घेतलं म्हणजे मला पण घ्यायला पाहिजे, असं नाही असलं पाहिजे. हां. व्हेरी, व्हेरी, व्हेरी बॅड. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की जेव्हा तुमच्याकडे ते पैसे येतायत ना, हं. नवीन मी कर्जाचे पैसे आहेत, त्याच्यातून तुम्हाला कर्जाचं प्रॉपर नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही फायनान्शियल फिटनेसमध्ये डेट मॅनेजमेंटची अख्खी सीरीज घेतो. ओके. कारण कसं आहे, जे लोकं बिझनेसमन आहेत ना, त्या बिझनेसमन लोकांच्या जीवनामध्ये बाकीचं पर्सनल लोन या गोष्टी असतातच, पण त्यांचा सी-सी हा खूप मोठा पार्ट आहे. करेक्ट. कॅश क्रेडिट. करेक्ट. आता कॅश क्रेडिट हा तुमची सपोर्ट सिस्टम म्हणून वापरला पाहिजे, पण कॅश क्रेडिटला आपण खाऊनच टाकतो. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक बिझनेसमन आहे, त्याचं सी-सी आहे 1 कोटी रुपयाची. बरोबर. आता ती 1 कोटीची सी-सी घेऊन मी एखादा प्रॉडक्ट म्हणजे हा प्रॉडक्ट तयार केला फॉर एक्झाम्पल. हां. पण हा आज ना उद्या विकणार आहे ना मी. बरोबर. हा जर बाजारात विकल्यानंतर मला पैसे येणार आहेत. करेक्ट. पैसे आल्यानंतर कुठे गेले पाहिजे ते? इथेच गेले म्हणजे सी-सीमध्ये गेले सी-सीमध्ये पाहिजे. गेले पण जातात पाहिजे. का पैसे ते? नाही जात. नाही जात. मग ते आपण जातात, पण तोपर्यंत आपण पुढचे लगेच सी-सी वापरत असतो. सी-सी वापरणं म्हणजे काय, की ते एक सिक्युरिटी डिपॉझिट सारखं असायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे मला आत्ता पैसे लागतायत ना हं, हं. 10 लाख रुपये. बरोबर. तुम्ही 10 लाख रुपये काढले आणि जेव्हा इथले पैसे आले पुन्हा टाकले. सी-सीचं कसं असतं, जेवढे तुम्ही पैसे वापरता, तेवढं तुम्हाला व्याज द्यावं लागतं. बरोबर. मग लोकं काय करतात, बँक पण भारी असते ना, बँकेला काय आहे, पैसेच हवेत. पैसेच हवेत. त्यांचा धंदा आहे तो, समजून घ्या. करेक्ट. आता 1 कोटी सी-सी आहे ना आणि ऋषिकेशचा खूप भारी धंदा चाललाय. सगळं सिस्टम भारी आहे. ते तुमच्याकडे येतात. तुमचं खूप स्केल चांगलं आहे. तुमचं अपस्केल क्रेडिट खूप करा. चांगलं आहे आणि बँक हॅज ऑफर्ड यू अनदर 1 crore रुपीज ऑफ एन कॅश क्रेडिट. करेक्ट. पर्सनल लोनचं पण असं होतं ना. हां, हां. म्हणजे एकदा तुम्ही एक लोन क्लिअर केलं ना, तर 50-500 फोन येतात, की आतापर्यंत तुमचा जो काही अनुभव आहे त्याच्यावरनं आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये इन्स्टंट लोन देतोय. तर करेक्ट. घ्यायचं का नाही घ्यायचं मी ठरवायचं ना. बरोबर. संधी खूप समोर आहे. तुमचं क्रेडिट कार्डचं ना पॅटर्न खूप भारी आहे. वी हॅव अनदर फ्री क्रेडिट कार्ड फॉर यू. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही इंटरनॅशनल लाउंज पण देऊ. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही ते 2-5 वर्षासाठी आम्ही वेअर ऑफ करू. अरे तसं नाहीये ते. दे आर फोर्सिंग यू टू यूज देअर मनी मनी. अँड पे मनी. करेक्ट. सिंपल. पण जो डेटचा पार्ट आहे ना, डेटच्या पार्टमध्ये जर बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत थांबलं पाहिजे. ओके. म्हणजे नाही म्हणायला शिकलं ना, की नाही मला ही गाडी नवीन नाही, टीव्ही नवीन नाही. काय करायचं मग पैसे पहिला ते देऊन टाकायचे. असं जर केलं तरच पैसे आहेत. कसं आहे, कर्ज चांगलं किंवा वाईट हा मुद्दा नाही. बरोबर. कर्जाचं आपण वापर काय करतो हे खूप महत्वाचं आहे. कर्ज दुधारी तलवार आहे. ओके. योग्य वापरलं तर तुमच्या फायद्यासाठी कट करेल आणि जर योग्य नाही वापरलं तर तुम्हालाच कट करेल. फायद्यासाठी कसं म्हणजे? म्हणजे फॉर एक्झाम्पल कर्जाचे 2 मेन प्रकार. मग त्याच्या आतले जाऊ दे मध्ये हां, पर्सनल नको. लोन, करेक्ट, करेक्ट. करंट लोन आणि हा काय अमका-ढिमका असेल. आता जे काय असेल ते. व्हॉटएव्हर. करेक्ट. ते पैसे घेऊन मी करणार काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेरी क्रिस्प एक्झाम्पल. हं. सपोज ऋषिकेश तुम्ही आणि मी
चांगले मित्र आहे. आणि माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे आणि बरोबर. मला माहिती आहे तो प्रोजेक्ट एकदम चांगला आहे आणि मी त्याच्यावरती पैसे कमवणार आहे. हो. मी ऋषिकेशकडनं ₹1,00,000 मी सांगितलं, "ऋषिकेश मला ₹1,00,000 दे. मी तुला वर्षाला 12% व्याज देईन." बरोबर. स्टँडर्ड आहे. करेक्ट. चांगलं आहे. हां. त्यामध्ये काय वाईट काहीच नाही. बरोबर. पण मी तुमच्याकडनं कर्ज घेतलं ओके. ₹1,00,000. वर्षाच्या शेवटी मी तुम्हाला किती देणार? 1,12,000. 1,12,000. हां. पण ऋषिकेशचे पैसे वापरून मी जर 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा रोटेट केले आणि 112 तुम्हाला द्यायचे आहेत. पण मी टोटल माझ्या 1,00,000चे बनवले ₹125. ओके. तर माझा फायदा किती झाला? 25 नाही ₹12. ₹12. माझा पर्सेंटेज 12 नाही, ₹13. हां. पर्सेंटेज माझा रिटर्न किती झाला? 13% जवळपास. कसं? कारण तुम्ही काहीच लावलं नाही ना तुमचं. मग 13% कसं? जेव्हा मी काहीच लावत नाही आणि ₹1 जरी कमवला तर माझा इन्फिनाइट. इन्फिनाइट रिटर्न झाला. ही संकल्पना समजणं खूप महत्वाचं आहे. ओके. आणि ही संकल्पना आहे ना, या संकल्पनेला जर तुम्हाला खरोखर नेक्स्ट लेव्हलला न्यायचं असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची थॉट प्रोसेस बिल्ड करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून फायनान्शियल फिटनेस. करेक्ट. येतं लक्षात आता हळू-हळू. पैशाचं नियोजन करणे हा एक पार्ट झाला आणि पैसा बनवणे हा दुसरा पार्ट झाला. आणि त्याच्या आधी मला वाटतं पैशाकडे बघायची मानसिकता वेगळा पार्ट आहे. बिकॉज ऑफ तुमच्याकडे ती मानसिकता असेल, तुम्हाला तो पैसा कसा यूज करायचा हे कळतं त्या मानसिकतेमुळे आणि मग तुम्ही जसं मागासपासून सांगताय तसं तुम्ही थॉट प्रोसेस बदलता आणि हो. ती थॉट प्रोसेस बदलली की आपोआप तुम्हाला हो नाहीचा डिसिजन घेता येतोय. सगळं या जगातलं विचारांवरती चालतं. नक्कीच, नक्कीच. पण दुर्दैवाने बहुतांश लोक विचार करायचंच बंद केलेले आहेत. कारण सकाळी उठल्यानंतर एकतर मोबाईल समोर असतो, ओके. नंतर ऑफिसला जायचं असतं. तिथे मग 8 तास रगडायचं असतं. परत तास 1 तास ऑफिस. संध्याकाळ आल्यानंतर मग स्वतःसाठी विचार करायला वेळ कुठे आहे? नाहीये. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे काय? या जगामध्ये फक्त तुम्हीच तुम्हाला बदलू शकता. बाकी कुणीही बदलण्याची ताकद पण आपण आपल्या पोरांना पण बदलू शकत नाही. नाही, नक्कीच. किंवा एका एजपर्यंत तुम्ही त्यांच्यावर गोष्टी लादू शकता. आफ्टर दॅट आता लोकं बघतातच आहेत मग काय होतंय. त्यामुळं स्वतःवरतीच काम करणं बंधनकारक आहे. याला चॉईस नाही आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो, की फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह करा. फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये तिथे आम्ही फक्त आणि फक्त आणि फक्त 2 दिवस फक्त तुमच्या विचारांमध्ये तुम्ही कुठं चुकता, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि संधी कशी बघायची, याच्यावरती काम केलं जातं. पण मग तुम्ही फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह जे सांगताय, ते नेमकं काय आहे? कसं आहे, की आपण जेव्हा फायनान्स म्हणतो ना, ते आपला नेहमी कर्ज, गुंतवणूक या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर. पण माझ्या मते ना, गुंतवणूक अगदी शेवटचा 1, 2, 3, 4% भाग आहे. ओके. त्याच्या आधी तुम्ही कोण आहात? तुमची थॉट प्रोसेस काय आहे? तुम्ही जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या करता का? कारण सिंपल आहे ना, प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. म्हणजे कुठेही जायचं असेल तर मला आवरायला पाहिजे. ते प्रोसेस मी असंच जाऊ शकतो का? नाही. नाही. ती प्रोसेस काय आहे हे समजणं म्हणजे फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह. ओके. तर तुमच्या जीवनामध्ये लहानपणापासून असे कोणते विचार इथं रजिस्टर झालेले आहेत, ते विचार तुमच्यासाठी चांगले आहेत का नाही आहेत? आणि ते जे विचार आहेत तुम्हाला जर चांगले असतील तर त्याच्यामध्ये वृद्धिंगत कसे करायचे आणि जर तुमच्याकडे नकारात्मक विचार असेल त्यातनं बाहेर कसं पडायचं? आणि शेवटी यश म्हणजे काय? की माझ्या जीवनामध्ये जे नको आहे ते बाहेर काढणं. बरोबर. अगदी साधी गोष्ट. एखादा सपोज पुतळा करायचा आहे, स्टॅच्यू करायचा आहे, महाराजांचा स्टॅच्यू करायचा आहे. तर महाराजांच्या स्टॅच्यू करण्यासाठी ते जोडत नाहीत ना ते. एक मोठी शिळा असते करेक्ट. आणि त्या शिळेतून जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत ना, ते काढतात. ते बाजूला काढतात. ती शिळा हळू रूपांतर व्हायला लागते. आता कसं काम करायचं, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, तुमची 10x ग्रोथ कशी करायची, तुमच्या जीवनामध्ये सायकॉलॉजिकली, फिजिकली, इमोशनली, मेंटली कसं ग्रो करायचं, हे सगळं आम्ही सांगतो. फायनान्शियल फिटनेस शिकवतो, करवून घेतो. बिकॉज इट्स अन एक्सपिरियन्शियल लर्निंग इन फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह. कारण मी जर मटेरियलिस्टिक गोष्ट सांगितलं ना, ती 5 मिनिटच राहते. मगाशी एक्झाम्पल घेतलं ना, व्हिज्युअलायझेशन होत नाही. पण तुम्ही व्हिज्युअलाइज करताना ते आयुष्यभर तुमच्याबरोबर सोबत राहतं. नक्कीच. मला वाटतं आपण त्याची लिंक आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा देऊयात. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबिनारची लिंक दिलेली आहे, जे की टोटली फ्री आहे. तुम्ही नक्कीच जॉइन करून चेक करू शकता, की या वेबिनारमध्ये काय गोष्टी होतात आणि
याचा नेक्स्ट लेवल काय असू शकतो? कारण आत्ता पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी वरवर बोलतो किंवा वरवरच्या घेत असतो. पण त्याच्या डिटेल्डमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत तुम्ही चेक करू शकता नक्कीच. तर तुम्ही लोन आणि डेट हे सगळं बोलताय आणि हे सगळं तुम्ही जे बोललात ते ना मेजरली उद्योजकाच्या दृष्टीने किंवा बरं. सीसीच्या दृष्टिकोनातून बोललात. बरं. पण आता आमच्यासारख्या सॅलरीवाल्या माणसाने तो आमच्यासाठी खूप दूरचा गोष्ट आहे. बरोबर. आमच्यासाठी स्टेटमेंट बँकेचं आणि होम लोन हं. हे प्राय असतं. म्हणजे कुणालाही पुण्यात यायचंय तर त्याचं असतं की 1-2 वर्षानंतर होम घ्यायचं आणि होम लोन असं कोणी नाही की जा आणि कॅश देऊन घेतं. तर होम लोन हा एक खूप मोठा इमोशनल भाग असतो. कारण लोकांचं घर म्हणजे इमोशन आलाय की मग त्याला मग बरेचसे रिझन्स येतात आणि ते घ्यायचंच असतं. या होम लोनकडे कसं बघितलं गेलं पाहिजे? कारण त्याच्यासाठी पण खूप सारं मार्केटमध्ये मग तुम्ही होम लोन घेऊ नका, ते असं आहे किंवा होम लोन घ्या, मग तुम्ही या गोष्टी वापरून ते कमी करा, हे सगळे. पण मग त्याच्या होम लोनमध्ये कशी सायकॉलॉजी वर्क करते किंवा त्याकडे बघण्याची मनीची सायकॉलॉजी काय असू शकते? कसं आहे, प्रत्येकाला स्वतःचं घर हे असलंच पाहिजे. बरोबर. लोक कितीही सांगतील, की 1 कोटीचं घर घेण्यापेक्षा 10,000च्या घराच्या भाड्यात राहिलं हां. तर चालू शकतं. करेक्ट. तो एक सायकॉलॉजी झाली. बरोबर. पण प्रत्येक वेळेस गुंतवणूक, रिटर्न्स याने आपण जगत नाही ना. करेक्ट. आपण आपल्या घरामध्ये आपली जी मंडळी आहेत, आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत, या सगळ्या फॅमिली मेंबर्सला एक स्वतःचा तो कम्फर्ट असायलाच पाहिजे ना. आपली एक स्पेस असते. नाही. हो, नक्कीच. राइट. पण जर तुम्ही पहिल्यांदा लोन घेतलं, हां. तर काय होतं, की पूर्वी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, की जर एखादं लोन घेतलं ना, की शेवटच्या हप्त्यापर्यंत न चुकता प्रत्येक हप्ता वेळेत भरायचा. हो. बरोबर ना? पण त्यावेळी आपण हे विचारच नाही कधी केलं, की लोन बिहेव कसं करतं? ओके. जर तुम्ही 50,00,000 लोन घेतलं असेल, तर किती दिवस पैसा वापरता त्याच्यावरती तुमचा इंटरेस्ट असतो ना. सीसीचं पण सेमच आहे. बरोबर. सेम. आलं लक्षात. बेसिक कॉन्सेप्ट नेवर चेंज इन लाईफ. Correct. नेवर, नेवर, नेवर. बेसिक गलत है असं म्हणतो ना प्रत्येक वेळेस. बेसिक गलत रहेगा तो सब कुछ गलत रहेगा. येस. तर बेसिक मध्ये काय की लोन बिहेव कसं करतं. आता लोन बिहेव जे करतं ना ते जर आपण समजून घेतलं तर ऑब्व्हियसली यस. सपोज तुम्ही सॅलरी आहे राईट. हां. आणि आता तुमचा हप्ता 50,00,000ला 40,000 असेल साधारणपणे. हां, हां? 30-40 असतो. 30,000-40,000 रुपये. आता तुम्ही जर ठरवलं ना की ऋषिकेश की हे जे 40,000 हप्ता आहे ना हं. त्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये एक्स्ट्रा भरायचे ठरले. करेक्ट. भरू शकाल का पैसे? हां, म्हणजे ट्राय केलं तर नक्कीच. ट्राय केलं नक्कीच. पण आपण काय म्हणतो मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे. करेक्ट. इकडे करायची आहे. हां. आता सपोज तुमचा होम लोनचा इंटरेस्ट आहे फॉर एक्झाम्पल 10%. बरोबर. किती आहे मला माहित नाही आता. या जगामध्ये ना ऋषिकेशसाठी 10% गॅरंटेड रिटर्न्स वो भी टॅक्स फ्री. आणि तो फक्त ऋषिकेशसाठी आहे. ओके. कुठला प्रोडक्ट आहे तो? आय गेस नो. होम लोन. होम लोन. कारण तुम्ही 50,00,000 रुपये हं. बँकेचे वापरता. बरोबर. आणि त्याच्यावरती तुम्ही जर एक्स्ट्रा पैसे भरले, ईएमआयच्या पेक्षा एक्स्ट्रा पैसे भरले, तर ते जे काही ₹1000 आहेत ना, त्याचं 10% व्याज तुमचं बंद झालं ना. करेक्ट. लोन इज अ लायबिलिटी, इज नॉट अन असेट. 10% वाचवले काय, 10% कमवले काय? कमवलं तर मला टॅक्स भरायला लागतो, इथं मला टॅक्स नाही भरायचा आहे. ओके. म्हणजे तुम्ही फक्त सुरुवातीला जर 1,000, 1,000, 1,000, 1,000 जर एक्स्ट्रा ॲडिशनल भरायला गेलात ना, हं. लाखो रुपये व्याजामध्ये जे बँकेला जाणार ते वाचतात. ह्या स्टेटमेंटला मला थोडंसं करेक्टिव्ह किंवा मला अंडरस्टँडेबल असं हवं आहे सर, की आपण लोन भरतो. सपोज माझा हप्ता 50,000चा 50,00,000च्या लोनला माझा हप्ता 30,000 आहे. ओके. आणि या 30,000च्या हप्त्यामध्ये जर मी 31,000 भरले, तर ते 31,000 माझा डायरेक्ट प्रिन्सिपलमधनं कमी होतात. हो. आणि त्या 1,000वर मला कुठलाही टॅक्स द्यायचा नाही. आणि कारण टॅक्स तुमचं रिटर्न नाही ना ते. हां. आणि म्हणून तुम्ही बोलता ते टॅक्स फ्री आहेत. हां. बघा टॅक्स फ्री हा विषय म्हणू नका. हां. ओके. सपोज ऋषिकेशचा लोन आहे 50,00,000 रुपये. करेक्ट. ओके. ईएमआय म्हणजे काय इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. राइट. पहिल्या महिन्यामध्ये अख्खे 50,00,000 वापरलेले असतात. बरोबर. त्याच्यामुळे त्या 50,00,000वरती त्या महिन्याचं व्याज कापलं जातं. इंटरेस्ट असतो. तर करेक्ट. 30,000 रुपये दिले ना, तर कदाचित 3,000 रुपये मुद्दलला जाईल, 27,000 व्याजाला जाईल. बरोबर. दुसऱ्या महिन्यामध्ये 3,000 कमी झाले म्हणजे 4,49,99,997
नाही हा जो 97,000 700 समथिंग 97 3,000 कमी ना. 3,000 याच्यावरती मला व्याज भरावं लागेल. बरोबर. पण तेच पहिल्या महिन्यामध्येच मी 2,000 एक्स्ट्रा भरले तर 2,000 आणखीन कमी झाले ना. पण ₹2,000 तुम्ही पुढचे 25 वर्ष वापरणार नाही हे बँकेला सांगता, म्हणजे तेवढ्या वेळेचं व्याज तुमचं खटकन कमी होतं. करेक्ट. कॅल्क्युलेट करून बघा, डोळे पांढरे होतील. एवढे पैसे वाचले. मी छाती ठोकपणे सांगतो, कर्जाचं नियोजन प्रॉपर केलं ना तर यू विल सेव्ह लॉट ऑफ मनी. पॉइंट नंबर 1. करेक्ट. पॉइंट नंबर 2, सगळ्यात मोठा ब्लंडर जेव्हा लोन होतं ना, हा ते आपल्याला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सांगते, तुम्ही काही काळजी करू नका. पजेशन नंतर तुमचा हप्ता सुरू होईल. बरोबर. बरोबर ना? हम्म. आता पजेशन नंतर हप्ता सुरू होईल म्हणजे काय हो? ज्या दिवशी म्हणजे- माझ्या हातात चावी येईल. म्हणजे त्याच्या आधी मी फक्त व्याजच देणार. ओके. 100% व्याजच देणार. खरा तुमचा हप्ता चालू होतो कुठून? पजेशन नंतर. म्हणजे पहिले 2 वर्ष मी दिलेले पैसे व्याजच ना. त्याच्याऐवजी जर शक्य असेल तर पहिल्या महिन्यापासूनच फुल EMI चालू करा ना. सो आता इथे मला असं विचारायला आवडेल, जर पजेशनच्या आधी आपण एक सपोज माझ्या घराची किंमत 80 लाख रुपये, माझ्याकडे 5 लाख होते, मी ते दिले आणि पजेशनच्या आधी मला बुकिंग अमाऊंट 20 लाख आहे. तर माझं लोन सँक्शन झालं 80 लाखाचं, माझ्याकडे 5 लाख होते, मी ते भरले, 15 लाख मला लागत होते, ते 15 लाख मी बँकेकडून घेतले आत्ता आणि दिले, 20 लाखाचं माझं बुकिंग अमाऊंट भरली आणि मला पजेशन 2 वर्षांनी मिळणार. तर या 15 लाखावर मी जे EMI भरतो ते फक्त व्याजाचे भरतो 15 लाख. फक्त व्याजाचे भरतो आपण. ओके. पण त्यावेळेस मी सांगितलं ना, मला तुम्ही 80 लाख रुपये दिलेत ना, हां, समज हां. फॉर एक्झाम्पल, आणि हं. माझा त्याचा 70,000चा हप्ता आहे, माझी कॅपॅसिटी आहे. हां. तर मी 70,000 पहिल्या महिन्यापासून द्यायला चालू केले. ओके. म्हणजे तुम्ही 15 लाखाच्या ठिकाणी 70,000 देता, म्हणजे भविष्यात जे पैसे काढणार आहे ना, ते पैसे तुम्ही आधीच पे करायला चालू बनवताय. करता ना. राइट. यूज लोन टू क्रिएट द व्हॅल्यू, अंडरस्टँड. टू क्रिएट द कॉर्पस फॉर टेम्पररी टाइम. त्या लोनला घेऊन जर जगत बसलो ना, तर आयुष्यामध्ये आपण जेवढं काय कमवू ना, तेवढं फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला देत असतो. हां, म्हणजे बऱ्यापैकी असं होतं कारण प्रत्येकाकडे आजकाल 80% लोकांकडे होम लोन आहे आणि एकदा तो EMI चालू झाल्यानंतर मला वाटतं खूप क्वचित लोक असतात ते डुंकून बघतात की वाढवायचा आहे, चेंज करायचा काय, नाही तर आहे तो बघतच नाहीत. चाललेला चालू द्या. बघतच नाहीत. म्हणजे कसं आहे, जर जर इंटरेस्ट रेट वाढला ना, फॉर एक्झाम्पल हां. जास्ती झाला, तर बँक तुम्हाला फोन करते आणि सांगते की ऋषिकेश, आता तुझं त्या पिरियडमध्ये बसत नाही. करेक्ट. आयदर यू इन्क्रीज द टेन्युअर और इन्क्रीज द किंवा इन्स्टॉलमेंट इन्क्रीज द अमाउंट. इन्स्टॉलमेंट. परंतु जर व्याजदर कमी झाला तर बँक येते का कधी? कधीच नाही. कधीच नाही. आपण आपले पैसे असे देऊन टाकतो. घ्या. घे रे बाबा, घे रे बाबा, घे रे बाबा, तू माझा पार्टनर आहेस. मी Correct. कमवतो ना फक्त तुझ्यासाठी कमवतो. हां, किंवा म्हणजे इतकं ते सोपं तुमचं ECS झालेलं असतं की लोक त्याला विसरून पण विसरून जातात. अंडरस्टँड. सिंपल आहे. आणि तिसरा मोठा ब्लंडर ओके. होम लोनसाठी. लोकांना असं वाटतं ना, मी फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो. हं. पैसे आहेत, काय करायचं, एक्स्ट्रा पैसे आहेत, अजून एक 50,000चा EMI आरामात अफोर्ड करू शकतो, हं. घेऊन टाकतो. अरे सपोज मी 1 कोटीचा फ्लॅट घेतला, 90 लाख रुपये लोन घेतलं, हं. 10 लाख स्वतःचे टाकले, 90,000 वरती 75-80,000 रुपयाचा हप्ता भरायला परवडतो तुम्हाला. 12-96, हां. 10 लाख रुपये हप्त्याला गेले. बरोबर. आणि जेव्हा पजेशन मिळाल्यानंतर त्याला तुम्हाला मिळायला लागलं 25,000चं भाडं. करेक्ट. हां. गणित बसत नाही. नुकसान आहे ते. ओके. ते सुसाईड अटेम्प्ट आहे. राईट. कारण जो माणूस घेणार आहे ना, तो तुमच्या 1 कोटी रुपयेवरती, तुमच्या व्याजावरती तो 25,000 मध्ये चांगल्या घरात राहत असतो. हां. बऱ्यापैकी. बऱ्यापैकी नाही, 100%. ओके. पूर्वीचे काळ वेगळा होता. 90s, 95, 96 जेव्हा फ्लॅट कल्चर यायला लागलं ना, हं. त्यावेळेस घराचे भाव खूप वाढायचे. हां, म्हणजे तेव्हा लोकांना आता आपण इन्व्हेस्टमेंट बघतोय. वाटायची. हो, नक्कीच. आताच राहिले नाही. म्हणजे आपण बघतो ना, की जवळपास 10 वर्षापूर्वी जे घर 30-40 लाखाला मिळत होतं, ते जर आज 80 लाखाला मिळतंय. इथून 15-20 वर्षांनी 80 लाखाचं घर 5 कोटीला होणार नाही नाही. होणार आहे. नक्कीच नाही होणार. म्हणून बघा, आता जेवढे काही प्रीमियम होम्स आलेत ना, हां. मग ते सगळे इंडोर, तुमचं स्विमिंग पूल, बिकॉज टू क्रिएट दॅट व्हॅल्यू, मी पहिल्यांदा म्हटलं ना, Again, लोकांच्याकडे first पैसे आहेत, point. 5 कोटी आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल 5 कोटी घर घ्यायला पण तयार आहेत बाजारामध्ये आहेत, ना. आहेत. नक्कीच आहेत. पण त्याचं प्रीमियम व्हॅल्यूज गिव्हन इन दॅट. करेक्ट. पण तो पण काय 25 कोटी होणार आहे का? नाही. नाही. सो सेकंड फ्लॅट इज अ लायबिलिटी. ओके. व्हेरी क्लिअर. जर कोणी विचार जरी करायचं करत असेल ना, की दुसरा फ्लॅट गुंतवणूक म्हणून घेऊ, आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे.
मला वाटतं ना लोकांकडं काय तो विचार करण्यासाठी ना लोकांकडे असं इझी घर बसल्या 25,000 येतील. माझ्या म्हातारपणात मला 25,000चं भाडं मिळेल. म्हणजे हा एक थोडासा माइंडसेट असतो आणि त्याच्यामुळे तो पटकन विचार करतात हं. पण बऱ्यापैकी. त्याच्यामागे बाळंतपण खूप आहे ना. आपण पहिला इतके वर्ष तर EMI भरायचा, फ्लॅट मेंटेन करायचा, करेक्ट. तिथं संपूर्णपणे कॉर्पोरेशन टॅक्स द्यायचा, मेंटेनन्स द्यायचा, डागडुजी करायची. ह्या सगळ्या गोष्टी परवडनेबल नाही आहेत. प्रॉब्लेम आहे ना. सो वी नीड टू दिस इज अ सायकॉलॉजी. दिस इज कारण हे आपण व्हिज्युअलाइजच करत नाही, की ह्या असं असं का असतं? आपण चाललं होतं आपलं. जे जनता जनार्दन करते तेच पद्धतीने चाललं. आपण बघायचाच प्रयत्न करत नाही. नक्की. एनालिसिस तर करतच नाही. व्हिज्युअलायझेशन खूप लांबची गोष्ट आहे आणि म्हणून जवळ-जवळ 80-85% लोकं हे फायनान्शियल ट्रॅपमध्ये असतात. करेक्ट. एक्झॅक्टली. दे आर लिव्हिंग फ्रॉम सॅलरी टू सॅलरी, पेचेक टू पेचेक. प्रत्येक वेळेस पुढचा पैसे कधी येतील याची वाट बघावी लागते. हो. कारण आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशी जॉब बंद झाला, हां, तर मग सगळेच वांदे असतात. केऑस. म्हणून मग काही जरी झालं ना, तर जॉब टिकवणं ही प्रायोरिटी आहे. करेक्ट. त्याला आपण म्हणतो रॅट रेस, राइट? राइट. आणि मला वाटतं, की या सगळ्या पैशाच्या गणितामध्ये आपण जो वेळ देतोय, तो कुठेच कॅल्क्युलेट करत नाहीये. आणि ज्याच्यासाठी आपलं सगळं सर्कल चालू असतं, की मला वेळ हवा आहे आणि मला माझ्या कुटुंबाला वेळ हवा आहे. पण ते थोडंसं सगळंच गडबड होतंय. आता इथे मगाशी आपण फायनान्शियल फ्रीडमची व्याख्या बोलली ना, हं, वेळेबद्दल तुम्ही म्हटलात ना, हं. त्याच्यावरून सांगतो. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हो? मला जे हवं ते करण्यासाठी पैसे. माझ्याकडे पुरेसा वेळ हवा आहे. लोकांचं असतं, की पैसे हवेत, पण हां. नाही, नाही. पैसे असले किंवा पैसे रेग्युलरली येत असतील, तरच वेळ मिळेल ना तुम्हाला. बरोबर. पण जर तुम्ही ट्रॅप्ड असाल, पुढच्या महिन्याचे 4 EMI द्यायचे आहेत, क्रेडिट कार्डचे पैसे द्यायचे आहेत, तुमच्याकडे वेळ आहे का? त्या कोलू को बैल की तरह काही करून कुठल्याही पद्धतीनं पोहोचायचं म्हणजे पोहोचायचंच, ते काम करायचंच. ते नाही केलं तर पुढच्या महिन्याचे वांदे आहेत. करेक्ट. ह्या ट्रॅपमधनं बाहेर पडायला पाहिजे, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी इतकी पॉवरफुल आहे ना. आय कॅन चॅलेंज यू. जर विचार केला, व्हिज्युअलाइज केलं, तर प्रत्येकाला कळेल की अरे, मी काय करतोय? बरोबर. याच्यापेक्षा मी अनेक गोष्टी चांगल्या करू शकतो. नक्कीच. आता लोकांना असं वाटेल, की म्हणतो ह्या बोलायला काय जाते? असं नाही. प्रॅक्टिकली विचार करून बघा. आता तुम्हाला नोकरी सोडायची गरज नाही. सपोज तुम्ही स्ट्रेस्ड एंटरप्रेन्योर आहात, हं. प्रोप्रायटर आहात. विचार करा ना, की काय करू शकतो? व्हिज्युअलाइज करा, की तुम्हाला नक्की काय पाहिजे? तरच तुम्हाला लक्षात येईल, की मला नक्की काय करायचंय. करेक्ट. किंवा कशी तुम्ही व्हॅल्यू ॲड करू शकता आणि ऑब्व्हियसली. त्या व्हॅल्यूच्या अगेन्स्ट तुम्हाला कसे पैसे मिळतील. एक खूप भारी आम्ही सेंटेन्स फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये सांगत असतो. ओके. प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. नक्कीच. पण तो फायनान्शियल फ्रीडम हवा असेल, तुम्हाला काय तर केलं पाहिजे. टू करेक्ट. हॅव समथिंग यू डू समथिंग. राइट. पण टू डू समथिंग यू बी समथिंग. ओके. बी म्हणजे काय? बिईंगनेस. आतून तुम्ही कोण आहात? कसं आहे, मी ऋषिकेश हे तुमच्या आई-बाबांनी दिलेलं नाव आहे. हं. परंतु ऋषिकेश जर पंक्च्युअल असेल, तर लोकं काय म्हणतात, की एकदम पंक्च्युअल आहे बरं का. बरोबर. ते तुमचं विशेषण आहे. करेक्ट. ती तुमची व्हॅल्यू सिस्टम आहे. करेक्ट. एखादा माणूस फ्रॉड असेल, तर अरे फ्रॉड आहे. बरोबर. त्याचं नाव काय फक्त ते कागदावरती आहे. करेक्ट, करेक्ट. एक लेटला साला नाही काही नेहमीच उशीर असतो. करेक्ट. ते जे काही विशेषण आपल्याला लागतात ना, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण कोण आहे हे ठरतं. आयडेंटिटी. तुमची आयडेंटिटी काय? म्हणजे यू हॅव टू बी समथिंग. हं. आता बीइंग समथिंगचं एक अतिशय भारी उदाहरण सांगतो. ओके. मी जेव्हा सेमिनारमध्ये विचारतो ना, किती लोकांना एकदम हेल्दी व्हायचंय? सगळ्यांनाच सगळे. व्हायचं असतं. बरोबर ना? पण जर हेल्दी व्हायचं असेल, तर यू डू समथिंग. किती लोकं लवकर उठतात किंवा नाही, व्यायाम यू डू करतात. समथिंग. म्हणजे डू Correct. समथिंग Understand. लवकर उठून एक गोष्ट झालं. हां. पण यू हॅव टू ईट वेल, यू हॅव टू Correct. स्लीप वेल. Sleep well. यू हॅव टू जंक फूड टाकलं नाही पाहिजे. अनवॉन्टेड गोष्टी पाबोडा टाकलं नाही पाहिजे. 7च्या आधी खाल्लं पाहिजे. तुमचे सगळे पोर्शन्स व्यवस्थित असायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण कसं आहे, आज संध्याकाळी मी ठरवलं, की उद्यापासून वॉकला जायचं बरं का. आज संध्याकाळी 9 वाजता अतिशय सोपा असलेला निर्णय, जसं घड्याळाचा काटा 6च्या कडे जातो ना, तो जगातला सर्वात अवघड निर्णय पाहायला होतो. लागतो. हो, हो. आणि त्यामुळे काय होतं मग? आपण ॲक्शनच घेत नाही. करेक्ट. त्यामुळे यू नीड टू अंडरस्टँड, यू हॅव टू बी समथिंग. इनर वर्ल्डमध्ये यू हॅव टू व्हेरी स्ट्रॉंग, कारण इनर वर्ल्ड क्रिएट्स युअर आउटर वर्ल्ड. करेक्ट. डेफिनेटली. आणि मी छाती ठोकपणे एक वाक्य नेहमी सांगतो सगळ्यांना, युअर फायनान्शियल सिच्युएशन इज एक्झॅक्ट रिप्लिका ऑफ युअर इनर वर्ल्ड. ओके. तुमचा धंदा जो आहे ना,
धंदा जसं तुम्ही विचार करता, व्हिज्युअलाइज करता त्याच्यापेक्षा ₹1 आगे पिछे नाहीये. बरोबर. मग लोकांना काय मटेरियलिस्टिक जग पाहिजे. हं. म्हणजे मी इथे गुंतवणूक करतो, ह्या स्कीममध्ये गुंतवणूक करतो, अशा पद्धतीने करतो. कोणी सांगितलं की नाही मी या मार्केटमध्ये जातो. ते सगळं मटेरियल आउटर वर्ल्ड झालं. पण इनर वर्ल्डमध्ये आर यू रेडी टू डू इट? करेक्ट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे अगदी सुरुवात ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल अगेन तिथूनच सुरुवात झाली आणि ते करायचं बंद केलंय आपण. करेक्ट. आणि व्हिज्युअलाइज कसं करायचं? नकारात्मक गोष्टी कशा काढायच्या? काय चांगलं आहे ते आत टाकायचं? प्रोसेस कशी समजून घ्यायची? कारण प्रोसेस शिवाय या जगामध्ये काहीही नाही. अचानक एखादा क्रिकेटर वरती येतो आणि 100 मारतो पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये. अरे पण तिथं पण पोहोचायला ही हॅज फॉलोड द प्रोसेस. डेफिनेटली. म्हणजे मला प्रोसेसहून नक्कीच छोटं एक्झाम्पल कोट करायला लागेल, की आपल्याला जर शरीर चांगलं हवंय किंवा बिल्ड फिजिक्स हवंय, तर तुम्हाला कितीही नको असलं तरी ते डाएट फॉलोच करावं लागणार आहे. कारण एक लक्षात ठेवा, डाएट कॉन्ट्रिब्युट्स टू ऑलमोस्ट 85%. करेक्ट. पण सगळ्यात महत्वाचं काय, आज तारीख किती आहे? 8, 9, 10 आहे ना नवीन वर्षाची. मी एक खूप पॉवरफुल वाक्य ऐकलं होतं. जे रेग्युलर जिमला जातात त्यांनी 1 जानेवारी ते 15 जानेवारी जाऊ नये. खूप गर्दी असेल. म्हणजे काय कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. 2 व्यक्ती आहेत. दोन्ही व्यक्तींचं वजन 90 किलो आहे फॉर एक्झाम्पल. आणि दोघांनीही ठरवलं की नाही मला 75 किलो वजन करायचं आहे. तर दोघांनी काही प्रोसेस फॉलो केली पाहिजे. बरोबर. रेग्युलर जिम केली पाहिजे, रेग्युलर डाएट केलं, व्यवस्थित खाल्लं पाहिजे. एक माणूस कन्सिस्टंटली थोडं करत जातो. अजिबात ब्रेक करत नाही. दुसरा व्यक्ती सुरुवातीला करतो, नंतर म्हणतो आज चीट डे, राईट. 2 दिवस सुट्टी काढतो. 2 दिवसांनी भरून काढतो सगळं. कालांतराने या 90 किलो माणसाचं 95 किलो होतं आणि जो 90 कन्सिस्टंटली छोटं थोडं करत राहतो ना, त्याचा तो अचिव्हमेंटकडे जातो. म्हणजे काय, आपल्याला नेहमी असं वाटतं की कंपाऊंडिंग हे फक्त वरच असतं. राईट. नाही. इट्स कंपाऊंडिंग दोन्ही बाजूला असतं. करेक्ट. निगेटिव्ह पण असतं आणि पॉझिटिव्ह पण असतं. त्यामुळं हॅबिट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू वॉन्ट टू हॅव समथिंग, यू डू समथिंग. यू डू समथिंग, यू बी समथिंग. बिईंगनेसमध्ये हॅबिट्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. मला याचा बी समथिंग असं मला अजून एक कोट करायला आवडेल सर, की 25-24 पर्यंत तुम्ही शिकता ना, त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण शिकणंच सोडून दिलेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही इतके पैसा मागे लागता ना, मग त्याच्यासाठी तुम्ही फजी स्कीममध्ये टाकता, काहीतरी करता, मग ह्यानी कोणीतरी टिप दिली म्हणून ते करता. पण टू बी समथिंगमध्ये मला खूप कमी लोकं असे दिसतात, की नाही मला काहीतरी करायचं म्हणून मी एखादा कोर्स करतोय किंवा मला सेकंड इन्कम हवा आहे म्हणून मी काहीतरी लर्न करतोय. बरोबर. मी इन्व्हेस्ट करतोय माझ्यामध्ये किंवा मी माझ्या पगारातले आलेले एव्हरी मंथचे ₹3000 मी माझ्या स्वतःसाठी इन्व्हेस्ट करतोय. मग ते लर्निंग असेल, मग ती माझी हॅबिट ॲक्टिव्हिटी असेल किंवा मला एखादा छंद आहे म्हणून त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करतो. हे खूप कमी दिसतं आणि मग ॲट द एंड ऑफ 35-40 अरे आय डोंट हॅव एनिथिंग जस्ट कारण मगाशी सांगितलं ना, की लोकांनी व्हिज्युअलाइज करणंच बंद केलं. करेक्ट. आता ते रिलेट होतंय हळू-हळू, की असं होतंय आणि कारण 35 मध्ये मला काय पाहिजे हे व्हिज्युअलायझेशनच नाही. नाहीये. मला तिथे गेल्यानंतर काय हवंय याचं व्हिज्युअलायझेशनच नाहीये. जर मला एका ठिकाणी जायचं असेल तर मी माझा प्रवास डिफाईन करेल. मला कुठं जायचं आहे हेच माहिती नसेल तर प्रवास डिफाईन करायचा प्रश्नच नाहीये. जसं मार्केट नेतंय, जसं जनता चालते तसं आपण चालत राहतो. नक्कीच. कारण दिस इज सो सिम्पल बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फॉलो बिकॉज वी आर गव्हर्न बाय थॉट्स. म्हणून फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. नक्कीच तुम्ही एकदा जॉईन करू शकता आणि बघू शकता की ते ॲक्च्युली तुमच्या विचारसरणीला काय इम्पॅक्ट करतंय किंवा कसं करतंय. आणि या सेशनमध्ये तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर तुम्हालाही या सेशनमध्ये अजून काही डाऊट्स असतील किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला डिटेल सायकोलॉजीवर विचारायच्या असतील फॉर मनी तर नक्कीच आम्हाला कमेंट करा. आपण अजून एखादा एपिसोड सुधीर सरांसोबत नक्की करूयात. सुधीर सर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही इथं आलात धन्यवाद. आणि आम्हाला ॲक्च्युली सायकोलॉजी ऑफ मनी सांगितलं. कारण सायकोलॉजी ऑफ मनी लोकं खूप वाचतात किंवा रिच डॅड पुअर डॅड लोकं खूप वाचतात. पण ॲक्च्युली त्यातला काय कर्क आहे किंवा काय घेतलं पाहिजे आणि आपल्यावर काम करत त्या विचारांना कसं पुढे नेलं पाहिजे हे लोकं विसरतात. वाचलेले स्टेटमेंट लक्षात राहतात, लोकांचे मोटिवेशनल कर्क लक्षात राहतं, पण ते मला कसं यूज करायचं हेच लक्षात राहत नाही. करेक्ट, एकदम करेक्ट. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.